नमो नमः. ओम नमो नमः. आला भारी. शाबाश किरा म्हणून लगेच लावायला लागलं होतं. भोपळं घेऊन आले. काय गाड्या बाबा, किरा बी वाळ का ना आणलंय. मग हा ते डोक्यावर मोडीत असतं का कुठं. सोडा. चला 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 चला. काल मिरच्या नव्हत्या लावल्या, आज मिरची लावायला जावं लागेल. गौरीला बांधितो भूमी. गौरे तुला बांधायचं. आई धूळ धूळ झाली बाबा गौरी. लागले भोकरड घास खायला आता. कोंबड्या सुधरून द्याय ना त्यांना. चला आता चाललोय मिरची लावायला. आज टरबूजाचं बी फायनल करून टाकू. बाबा कुठे गेले काय माहिती. आजी आहे ना रोप उपटू राहिले तर त्याला काय पळालं. ए गोवाल्या काय पळालं समोरून बघ ना जरा. बाबा मोटरीकडे गेलेत वाटतं. आज कोथिंबीर लावून टाकाव आजी. ही उगली आता. चला आता झालं मिरचीचं रोप बी काढून. बाबाने केली वाटतं मोटर चालू. लय हात गाळालाय भुयोग. चला घेतो टपटपा लावून सकाळ सकाळी. ऊन पडलं का मग लय जीवावर येतं. बाजरी त्या दिवशी सगळी खुरपून घेतलेली आहे. आता फक्त कांद्याला तणनाशक मारायचं राहिलंय. ते आज दुपारी नाही तर उद्या मारून टाकू जसा वेळ भेटत. कुठे गाड्या बाबा. बाबा तिकडे बसले, लाईटच नाही आली अजून. हो इकडं आता गहू. बाबा पुणेरी खिरा म्हणून लगेच लावायला लागलं होतं. भोपळं घेऊन आले. काय गाड्या बाबा, किरा बी वाळ का ना आणलंय. मग पप्पाने आणलेले. खिऱ्याचा असन ना तिथं फोटो असतो ना वाळ का. फोटो खिऱ्याचा नव्हता तिथं. मग हेच होत. काय काय पुणेरी खिरा आहे. चांगला पुणेरी खिरा लावला असतो एवढा मोठा. हा लावायचाच आहे मला. तिकडेच लावित. हे बी तिकडेच लावितो. आता टरबूज नाही याच हे करून टरबूज गेलो ना आता मध्ये मध्ये कुठं लावायचे. चांगला पुणेरी खिरा आणला होता. चला आता हे उद्या आता ह्युमिक ऍसिड मारायचं आहे. डुप्पुक असं एवढं किती एम एल त्याला विचारावं लागेल. आता सुक्यात आहे ना हे असं लावायला प्रॉब्लेम येतो लई. मोटर चालू झाली की कळम पाणी कुठे लगे काडी उपसायची द्यायची लावून. चल येऊ मी घेऊन औषध. त्या झाडापर्यंत काय घेऊन येतो. ह्युमिक ऍसिड घेऊन येतो ना ते याला मिरचीला शेवगावरून. अजून काय तेवढंच आहे. आता युरिया नाही मारायचं आपल्याला कुठं. गव्हाला झाला युरिया मारून. ते कांद्याला आणायचंय पण ते जरा पप्पा आले आणून. कांद्याला इकडे लावा आता. इकडच्या साईडने घ्या 2 झाड. मोकळच दिलंय. गेलं 3 रुपये गेले का. शाबाश कोकोपीट. ही कोकोपीट आणायची आपल्याला. ही ती भेटते का मग 5 किलो 10 किलोची बॅग भेटते डायरेक्ट. अरे मग आनंद राव. पण तिचा उपयोग काय आपल्याला. झाड लावायला कोणते लाविता. ते फक्त रोप येऊस तरी. वांगी रोप येऊस तरी लय खारट असते ती. असं का. लय खार असते तिच्यात. मग ते हे त्याच्यामुळे. तर आता कांद्याचं औषध घेतलं. मला रेन पाईप घ्यायचा होता. कोथिंबीर मिळतील तिथे लावायला. आता तिकडे चाललोय ते घेऊन जातो घरी लवकर. चला आता याचा कॉक घेतलाय आता शिक. रेन पाईप घेतला. त्याचे नोझल वगैरे काय असं कॉक बीक सगळे घेऊन टाकले. आणि आपलं कांद्याचं औषध. आता चाललोय घरी. गाडी फसली माझी. चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो. कोणत्या. हा भाई. हा ते डोक्यावर मोडीत असतं का कुठं. मग ते बी लागत आहे. तुम्हाला लय मोठं काम आणलंय मी. तुम्ही तर या कामात अडकलेत आता. काय करू काय नाही. किती वाफे आहेत गाडी. किती वाफे आहेत. लावायला 2 3 करू आपण तेवढे. मी फवाऱ्याला तुमच्या किती फोन लावले राव. मला फवाऱ्याला ते आणायचं होतं नोझल. अहो त्याला भारी एक आलंय 6 याचं आलंय असं गोल.
मारलं भर डायरेक्ट हवाच. हा मग ते केवढं होतं? 250 रुपये. त्याच्यामुळे म्हणलं जरा दम खातो मी आलोच. नाही घेणार मी ते घेणार. असा गोल आहे बरं का, 4 इंचाचा गोल आहे आणि त्याला असे 5-6 आहेत आणि ते असं मारेल लय भारी. त्या वाढल्या सगळ्या वाढल्या का? हा ते सगळं ओके झालं. बरं झालं. चला आता दुसरं काम करायचं. आता बाबाला सांगतो ना रेन पाईप करायला, त्यांना माहितीच नाही रेन पाईप आणलाय मी अजून. काय बनते हा, तू तरी कुठून भुरकी होती न कुठून नाही, एवढी भुरक काय होती तू हा, कशी धुळ. तुला धुणच काढतो, चल तुला धुतोच मी आता, तुला धुणार आहे मी आता. चल 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 तू तुला धुवायचं आता, आता धुवायचं. नाचू नको, आत्ता पळून जाशील धुवायच्या नावानी. कालच वाडी हिरवेगार आणली होती, आता वाळायला लागली तू. आलो आलो, हा आज बोलवलंय. हे बघा हे 19 खत आहे. 2 मिक्सचर करून द्यायचं ना मिरच्याला. मिरच्याला ओके. बरं आता हे द्या साईडला ठेवून. बरं नाही ते झालं. हा आता कोथंबीरला मेथीला द्यायचा लावून. ठीक आहे ना. ओके ओके. अख्खा 350 फूट आहे, 3 नोजल आणले, 50-50 फुटाचे करायचं. ठीक आहे. कुठून आणलं पण? ते तुमच्या फेवरेट दुकानात. जरा बसवा. ते बसतो बरोबर. पण कसं असतं त्याचं, जेवढं तुम्ही लांब नेता का तेवढं प्रेशर नाही करीत. जेवढं जवळ असतं का 50, 70, 50, 100 लईच तुमची मोटर चालली 100 फुटाच्या आत, त्याच्या बाहेर नाही खेळ. बसला का? बसू नका, निघायचं नाही. हे मिरचीला खत आहे आणि युरियन पाईप आहे, याला लावायचा कोथंबीरला मिरचीला. आता ह्यो जर बेस्ट झालं ना बरं का, मी हे बेस्ट झालं ना बेस्ट, मी याला लावित असतोय, घासाला लावित असतो मी, घासाला डायरेक्ट. चला आता सगळे जुने पाईप काढलेले आहेत. आता या जुन्या पाईपालाच तिचे रेन पाईप बसवायचं आपल्याला. इथून असा एवढे भागात द्यायचं आहे बसून. बघू किती होतोय, 3 होते का 4 होते. जर कमी पडले परत कॉक आणतो मग मी. एल्बो आहे का रे? कोणता एल्बो? हा असन ना. तर बाबा तिकडे करू राहिलेत पाईपलाईन. तवर म्हणलाय की कॉक आहे ना भोक्ष पाडायचं नाही आपल्याला, काहीतरी जुगाड करून मस्त कॉक बिक इथूनच नेतो. मग इथं फक्त जॉईन करायचे सुरुवातीने. आता चाकू केलाय गरम, त्याने बघतो भोक्ष होते का आधी पाडून. त्याला बघतो कस तरी करून बसवलंय, बघू ट्रायल होतो का नाही. नाही तर मग आपल्याकडे आहे 2 इंचाचा नाही तर 2.5 इंचाचा पाईप, त्याला देऊ लावून आपण काहीतरी जुगाड. बघू फक्त लावून द्यायचे, सुलोचन लावून पॅक करून द्यायचे, झालं मग सगळंच झालं समजायचं. पाईप बी आठवायचं आहे अजून. एंडकॅपला नाही लागत एवढी घेतलं याची. जात आहे ना काय झालं, ते 1.25 इंचीचं कॉक आहे आणि 1.5 इंचीचा पाईप आहे. आता लिकेज जर असलं तर या पाईपाला देऊ लावून, मग आपण हे सगळं काढून टाकून 2 इंचीला देऊ लावून. या पाईपाला धरा. बस का झालं. पुढचं पाईप बांधून घेऊ. चला आता सगळी पाईपलाईन करून घेतो. हे डेमोसाठी आथारला होता, सगळी पाईपलाईन करून घेतो, मग भेटतो आता डायरेक्ट हळू. चला आता कॉक लावलेत, आता पाईप आथरून घेऊ. थेट त्या कोपऱ्यापर्यंत पेरूपर्यंत न्यायचं. थेट त्याला एंड गॅप आहे सेपरेट ते होय. नाही ते बघू. चला आता आथरून घेऊ मस्त पैकी. आथरीले सगळे पाईप. ते थोडा वाढायचा राहिला ते एकच, तिथे लई अडवण झालं. काळा याना कोंडाच वाटत इथं. हा मग काय नाही, एवढा जुरला ना. कुठे ती दोरी गेली का तिकडं? पुढं तो दोरी कुठे बसवली मी. येतो चालू करून. नाही आता कोरडे होते ना, ती तिथे आखी लागली ती. येतो चालू करून. चला देतो टप्प्यान चालू करून आणि जातो वरती. पळत चालू आहे. पहिला एक्सपिरियन्स आहे, कसं वाटत बघू ना आपण. अयो तो बाबा काहीतरी चालू भागो आता.
वाटानं काढला भाऊ उपटून. अरे श्री गणेशा झाला भारी. शाबाश. ते आज पाईप भरू राहिला. आता शिक पाहिलं याच्यात गेलंय पाणी. तिकडं निघलं नाही ना हँड कॅप. नाही नाही हे काय उडलं. आलं का आलं का आलं का फोटो चालूच त्याचा. उडा उडा ना अजून तसं जसं प्रेशर होईन तसं उडन ती. आता येत आहे मस्त. इथपर्यंत येत आहे पाणी मस्त. इथपर्यंत येत आहे म्हणलं पाणी. जवळ जवळ पाहिजे अजून फक्त आता. हा ना काही टेन्शन नाही आता. इकडून तेवढं तिकडून तेवढं लय वर ये. इकडून येऊन बघा. या ना खरंच. वा वा वा. पण आखी मोटर 3 पाय पोहोचली. हा पाईपलाईन लागेल बरोबर आहे. किती फूट पाणी. बरगड सगळी भिजली लसणाची. तेच ना मग. किती बघा ना आता 7.5 आहे का 6 आहे. मस्त 5च्या पुढे आहे पाणी. पाणी येत इथे. खारं पाणी आपलं लई. सगळ्या अंगावर उडलंय. घासाला करावं लागणार. घासाला कस करायचं माहितीये का. इथून करायचं इथून असे. करणं का वारम्याने करायची. बघू आता ते वारम्यानेच करू. म्हणजे पाणी बी द्यायचं घासाला पण थोडं कमी पाणी द्यायचं. मग आठवड्यातून 2दा देत होतो ना. एकदाच द्यायचं बाकी मग हा सगळी वरची घाण घेऊन सगळी निघून जाईन धुवून. लगेच घासाचं हे करायचं. घासाला काय करत बरं का. तशी गेलेले ना याच्यात ते लाईन आहे ना तशी गेलेली नाहीये. तिथून तसेच तिकडे पाईप लावायची. तिथून तशाच नळ्या काढायच्या याच्यातून बी काय ते कांदा येईल आणि थेट याच्यापर्यंत. तिथून तशी असे पाईप टाकावं लागते. बर बर का नको. घास धुवून नाही निघायचं का पाणी बिनी. मग काय ते काय चालूच ठेवायचं काय आपल्याला. वारम्यावर ठेवल्यावर त्याचं काय. बंद झाल्यावर त्याचं काय. बंद झाल्यावर त्याचं काय करायचं आपल्याला. बाबा म्हणतात घासात लावायचं. आजी म्हणतात कांद्यात लावायचं. आता कुठं लावूया. मी काय म्हणते पहिले त्याला सगळं त्याला आपल्याला फक्त पाईप लावून द्यावं लागत. तसं ठिबक आणि आतरायचं बाकी चालू करायचं. ते पुंग बिरत ते 450 रुपयाला. अजून 2-3 अजून 2 पाईप आथरते नाही. बंडेल पाडला इथं. अजून आणायचं आपल्याला. घासात अख्खा एक बंडल द्यायचं लावून. घासात जवळ जवळ लावायचं आपल्याला. घासात अख्खा एक बंडल द्यायचं लावून. आता चला बरं जा तुमच्या मम्मीकडे पळा. अय तुम्ही कुठे निघाले. चला इकडं बाकीचे हे 3 4 5 6 7 8 खिशात घालून न्यावं लागते ना आता. जरा 1 मिनिट. कशात घ्यात. नाही 7 पाहिजे. 7. अरे वाढ. हे 9 आहे बरं का. कोणतं दाखवा. कस काय ते कळलं. हे छोटं आहे आणि सुरुवात द्या. चला बाजरी. चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. बघा कसा बार आलाय आंब्याला. एकदम भरून बार आलाय बाबा यावेळेस. ह्याच आंब्याला मी म्हणतो 1000 कैरी नाही का दादा. 1000च्या पुढे जाईल आहे ना. जगली पाहिजे ती बी. वार नाही सुटलं पाहिजे नाही तर झालं मग. 1000 ते 100 कधी होते ते कळायच नाही.